ती सकाळ नेहमीसारखीच होती, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच दडलेलं होतं. खिडकीतून येणारा उजेडही आज तिला बोचत होता. आरशात पाहिल्यावर तिला स्वतःच प्रतिबिंब ओळखीचं वाटत नव्हतं. डोळ्याखाली साचलेली थकवा, ओठांवरचे हात शांत हसू आणि मनात खोलवर दडलेली वेदना याचं विचित्र मिश्रण तिच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. तिचं नाव अनन्या. आयुष्याकडून फार अपेक्षा न ठेवणारी, पण प्रेमावर प्रचंड विश्वास ठेवणारी मुलगी. आदित्य तिच्या आयुष्यात अचानक आला नव्हता, तर हळूहळू सावकाश तिच्या प्रत्येक दिवसात मिसळत गेला होता. कॉलेजच्या लायब्ररीतली ती पहिली भेट आजही तिला आठवत होती. बाहेर पाऊस पडत होता. खिडकीवर टपकणाऱ्या थेंबाचा आवाज पुस्तकाच्या शांततेत मिसळला होता. तो समोर उभा होता, साधा, शांत, डोळ्यात काहीतरी न सांगता येणारी खोली घेऊन. त्या दिवशी कोणतंही प्रेमाचं वचन दिलं नव्हतं, पण मनात काहीतरी हललं होतं. हे दोघांनाही कळलं होतं. हळूहळू भेटी वाढल्या. कधी कॅन्टीन मध्ये चहा, कधी कॉलेज संपल्यावर थोडं चालणं, तर कधी फक्त शांत बसून एकमेकांकडे पाहणं. शब्द कमी होते, पण भावना भरपूर होत्या. आदित्य फारसं बोलत नसे, पण तो जेव्हा पाहायचा तेव्हा अनन्याला असं वाटायचं की तो तिच्या मनातलं सगळं वाचतोय. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी त्याला आठवत असत. तिला कोणता रंग आवडतो, कोणती कविता तिच्या मनाला भिडते, कोणत्या गाण्यावर तिचे डोळे ओले होतात, हे सगळं त्याला माहित होतं. प्रेम कधी जाहीर झालं ते त्यांनाही कळलं नाही. एक दिवस सहज त्याने तिचा हात धरला आणि तिने तो सोडला नाही. त्या एका क्षणात सगळं ठरलं. आयुष्य एकत्र जगण्याची स्वप्न, साधी, लहान, पण मनाला भरून टाकणारी. दोघांनाही वाटत होतं की प्रेम असलं की बाकी सगळं सोपं होईल, पण आयुष्याला वेगळंच काहीतरी मंजूर असतं. आदित्यच्या घरी परिस्थिती तशी नव्हती. वडिलांचं आजारपण, घराची जबाबदारी, लहान भावंडाचं भविष्य, सगळं त्याच्यावर होतं. त्याच्यासाठी प्रेम महत्वाचं होतं, पण जबाबदाऱ्यापुढे ते दृश्यम्य ठरत होतं. अनन्याला हे कळत होतं, पण ती मनाला समजावत होती की प्रेमाने सगळं जिंकता येईल. काळ जसं जसं पुढे गेला तसं तसं आदित्य बदलू लागला. तो आधीसारखा हसत नव्हता, बोलत नव्हता. भेटी कमी झाल्या. फोनवरचे संवाद औपचारिक झाले. अनन्या प्रत्येक वेळी स्वतःलाच दोष देत होती. कदाचित मी जास्त अपेक्षा करते, कदाचित त्याला वेळ द्यायला हवा, असं ती स्वतःला सांगत होती. एक दिवस त्याने तिला भेटायला बोलवलं. स्टेशनवर नेहमी सारखीच गर्दी होती. लोक धावत होते. गाड्यांचे आवाज, घोषणा सुरू होत्या, पण तिचं लक्ष फक्त त्याच्याकडे होतं. तो समोर उभा होता, पण आज त्याच्या डोळ्यात ती ओळखीची ऊब नव्हती. काहीतरी तुटलेलं, थकलेलं होतं. त्याने बोलायला सुरुवात केली, पण शब्द जड होते. तो म्हणाला की हे सगळं पुढे नेणं त्याला शक्य नाही. त्याचं प्रेम कमी झालं नव्हतं, पण परिस्थिती जिंकत होती. अनन्या शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते खाली येत नव्हते. तिला रडायचं होतं, ओरडायचं होतं, त्याला थांबवायचं होतं, पण तिला माहित होतं की जबरदस्तीने धरून ठेवलेलं प्रेम प्रेम राहत नाही. तो निघून गेला. गाडी सुटली. गर्दी तशीच होती. आवाज तसाच होता, पण अनन्याचं आयुष्य त्या प्लॅटफॉर्मवर थांबलं होतं. त्या दिवशी ती रडली नाही. तिने स्वतःला खूप सावरलं. घरी आली, आरशात पाहिलं आणि स्वतःला सांगितलं की आयुष्य इथेच संपत नाही, पण काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, पण रोज आतून रक्ताळत राहतात. दिवस पुढे सरकत होते. अनन्या नोकरीत गुंतली. आयुष्य व्यवस्थित चालू होतं, पण मनात एक रिकामी जागा होती. आदित्यचं नाव ऐकलं
की छातीत काहीतरी दडपलं जायचं. एखादं जुनं गाणं, एखादी ओळखीची जागा, एखादी आठवण, तिची आणि तिचे डोळे नकळत ओले व्हायचे. वर्ष गेली. एक दिवस तिला कळलं की आदित्यचं लग्न ठरले. बातमी ऐकून तिला काहीच वाटलं नाही. असं तिला वाटलं, पण रात्री उशी ओलसर झाली. तिने स्वतःला समजावलं की तो आनंदी राहिला पाहिजे. प्रेमाचं खरं रूप कदाचित हेच असतं, स्वतःच्या वेदनेपेक्षा समोरच्याचा आनंद मोठा मानणं. काही महिन्यांनी अचानक तो तिच्या समोर आला. एका ओळखीच्या लग्नात. वेळ थांबला होता. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. तो बोलला नाही, तीही नाही. त्या नजरेत खूप काही होतं. पश्चाताप, आठवणी, अपूर्णता. पण शब्द पुन्हा आले नाहीत. कारण काही कथा पूर्ण व्हायलाच नसतात. लग्नानंतर आदित्य निघून गेला आणि अनन्या पुन्हा एकटीच राहिली. पण ही एकटेपणाची भावना आधीपेक्षा वेगळी होती. ती आता स्वतःसोबत राहायला शिकली होती. तिने स्वतःला कामात झोकून दिलं. नवीन लोक भेटले, पण मनात एक कोपऱ्यात आदित्यचं अस्तित्व कायम राहिलं. कधी कधी रात्री ती छताकडे पाहत पडून राहायची. मनात प्रश्न यायचा, जर परिस्थिती वेगळी असती तर, जर त्याने थोडा वेळ दिला असता तर. पण लगेचच ती स्वतःला थांबवायची. आयुष्य जर आणि तर वर चालत नाही. एक दिवस ती जुन्या वह्या आवरत होती. त्यात एक कागद सापडला. आदित्यने काहीतरी लिहिलेलं. एक छोटीशी ओळ, तू माझ्यासाठी नसलीस तरी माझ्या प्रत्येक श्वासात असशील. ती ओळ वाचून ती हसली आणि रडलीही. प्रेम संपलेलं नव्हतं, ते फक्त वेगळ्या रूपात जिवंत होतं. अनन्याने आयुष्याशी तडजोड केली नाही, पण आयुष्याला स्वीकारलं. तिने पुन्हा प्रेम केलं नाही, पण प्रेमावरचा विश्वासही गमावला नाही. कारण तिला माहित होतं की तिचं प्रेम अपूर्ण राहील. असलं तरी ते खोटं नव्हतं. कधी कधी काही नाती नाव घेण्याआधीच तुटतात आणि काही तुटूनही आयुष्यभर जिवंत राहतात. अनन्या आणि आदित्यची गोष्ट अशीच होती. पूर्ण न झालेली, पण विसरता न येणारी. दुःखी, पण तरीही सुंदर. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटू परत पुढच्या